Hello my dear students, this is our second video on numericals on Planck's quantum theory. हा आपला सेकंड व्हिडिओ आहे प्लँक्स क्वांटम थेअरीवर असलेल्या न्यूमरिकल्स वर. सो आजचं फर्स्ट न्यूमरिकल जे आहे ते आपण इथे स्टार्ट करू. द न्यूमरिकल इज कॅल्क्युलेट द लॅम्बडा अँड फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन हॅव्हिंग अन एनर्जी ऑफ 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय दिलेला फर्स्ट न्यूमरिकल? कॅल्क्युलेट द लॅम्बडा. लॅम्बडा मीन्स वेव्हलेंथ and the frequency of a photon. फोटॉनची वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. हॅव्हिंग अन एनर्जी 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दिलेलं काय आहे तर एनर्जी जी आहे ती गिव्हन आहे आणि एनर्जी कशामध्ये दिलेली आहे तर एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्ट या युनिट मध्ये जी आहे ती दिलेली आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट जे युनिट आहे आपल्यासाठी नवीन असं हे युनिट आहे. सो त्याचं कन्व्हर्जन काय आहे ते लक्षात ठेवायचं इथे की 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल्स टू 1.602 into 10⁻⁻19 जूल. जूल आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट यांचं हे रिलेशन 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल्स टू 1.602 into 10⁻⁻19 joule. So we have energy of photon that is 2 electron volt. So 1.602 into 10⁻⁻19 ला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट ची व्हॅल्यू भेटते जूल मध्ये. दॅट इज 3.204 into 10⁻⁻19 जूल. आणि हीच आहे आपली एनर्जी. दॅट इज गिव्हन एनर्जी ऑफ फोटॉन. So that is equals to E. That means energy of photon. So energy of photon आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला दोन क्वांटिटी ज्या आहेत त्या इथे कॅल्क्युलेट करायच्या आहेत. पहिली क्वांटिटी आहे वेव्हलेंथ आणि सेकंड क्वांटिटी काढायची आपल्याला फ्रिक्वेन्सी. सो कॅल्क्युलेशन फॉर वेव्हलेंथ. सुरुवातीला आपण कुठले कॅल्क्युलेशन पाहणार आहे? फर्स्ट टर्म जी आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज लॅम्बडा ऑर वेव्हलेंथ. कॅल्क्युलेशन ऑफ वेव्हलेंथ. कॅल्क्युलेशन ऑफ वेव्हलेंथ दॅट इज लॅम्बडा. आपल्याकडे एक रिलेशन आहे. वी हॅव अ रिलेशन इन बिटवीन वेव्हलेंथ and energy of photon, that is E equals to hc by lambda. E equals to hc by lambda. So E चा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याकडे आहे E equals to hc by lambda, that is Planck's constant multiplied by speed of light divided by wavelength. यावरून आपल्याला लॅम्बडाचा फॉर्म्युला डिराइव्ह करता येते. So this is get converted into formula of wavelength, that is lambda equals to hc divided by E. So lambda चा formula, that means wavelength चा formula जो आहे तो आपल्याला इथे भेटला. that is lambda equals to Planck's constant multiplied by speed of light divided by energy of photon. Divided by energy of photon. आता काय करायचं आहे तर यामध्ये रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत. रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज कुठल्या तर प्लँक्स कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे किती आहे 6.626 into 10⁻⁻34 जूल सेकंड. ही आहे प्लँक्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू. स्पीड ऑफ लाईट ची व्हॅल्यू आहे 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. दोन्ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मागे तुम्हाला सांगितलं होतं की ह्या व्हॅल्यू लर्न पाहिजे आपल्या. आणि एनर्जी जी आहे फोटॉनची ती आपल्याला दिलेली आहे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दॅट इज इन जूल्स आपल्याला घ्यावी लागेल 3.204 into 10⁻⁻90. सो या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण इथे पुटअप करणार आहे. सो देअरफॉर लॅम्बडा इक्वल्स टू h 6.626 into 10⁻⁻34 joule second multiplied by speed of light, that is 3 into 10⁸ meter per second divided by energy of photon जी आपण इथे कॅल्क्युलेट केली. दॅट इज 3.204 into 10⁻⁻19 joule.
सो 10 to the power minus 19 आहे, वर घेतलं तर प्लस 19 तिथे होणार, 19 प्लस 8 दॅट इज किती होणार तर 27. 10 to the power 27 हे मायनस करायचं आहे आपल्याला 34 मधून, दॅट मीन्स 10 to the power minus 7 व्हॅल्यू जी आहे ती पॉवरची तिथे राहणार. सो 6.626 into 3 multiplied by all power when get adjusted, it remains 10 to the power minus 7 divided by 3.204. So 6.626 ही व्हॅल्यू ॲज इट इज आपण लिहिली. हा 3 जो आहे तो आपण इथे आणला, मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 34 प्लस 27 हे कॅल्क्युलेशन केलं तर 10 to the power minus 7 जे आहेत ते तिथे राहतात आणि खाली काय राहणार आहे तर 3.204. सो कॅल्क्युलेशन्स केले तर आपल्याला फायनल आन्सर जे आहे ते इथे भेटते, दॅट इज 6.204 into 10 to the power minus 7. वेवलेंथ आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. सो इट्स युनिट इज मीटर. सो काय केलं आपण यामध्ये तर आपल्याला एनर्जी जी आहे ती दिलेली होती, एनर्जी ऑफ फोटॉन इन इलेक्ट्रॉन वोल्ट, दॅट इज 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. ही एनर्जी जी आहे ती गिव्हन होती इथे. इलेक्ट्रॉन वोल्टचं रिलेशन जे आहे ते आपण यूज केलं, कारण इथे SI युनिट्स मध्ये ज्या त्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो 1 इलेक्ट्रॉन वोल्ट इक्वल्स टू 1.602 into 10 to the power minus 19 जूल हे रिलेशन इथे आहे. आणि टोटल एनर्जी ऑफ फोटॉन दॅट इज 2 इलेक्ट्रॉन वोल्ट. सो या व्हॅल्यूला जे आहे ते 2 ने मल्टिप्लाय केलं अँड दॅट व्हॅल्यू बिकम्स दॅट इज 2 इलेक्ट्रॉन वोल्ट इक्वल्स टू 3.204 into 10 to the power minus 19 जूल. दिस इज आवर व्हॅल्यू ऑफ एनर्जी ऑफ फोटॉन. ही झाली एनर्जी ऑफ फोटॉनची व्हॅल्यू. आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे वेवलेंथ अँड देन फ्रिक्वेन्सी. सो सुरुवातीला आपण काय पाहिलं इथे तर कॅल्क्युलेशन ऑफ वेवलेंथ दॅट इज लॅम्बडा. लॅम्बडाला काय करत आहे आपण तर त्याच्यासाठी एक रिलेशन जे आहे ते यूज केलं, E इक्वल्स टू hc बाय लॅम्बडा. सो वेवलेंथ जो आहे त्या फॉर्म्युलामध्ये याला कन्वर्ट केलं. सो लॅम्बडा दॅट इज वेवलेंथ इक्वल्स टू hc डिवायडेड बाय E. रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज ज्या आहेत इथे पुट अप केल्या आणि आपल्याला आन्सर भेटलं वेवलेंथ equals to 6.204 into 10 to the power minus 7. Now calculation of another term that is frequency. So frequency of photon हे जे आहे ते आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहे. So calculation of frequency that is new जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो फ्रिक्वेन्सी साठी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, सिंपल असा फॉर्म्युला, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू C बाय लॅम्बडा. दॅट मीन्स स्पीड ऑफ लाईट डिवायडेड बाय वेवलेंथ. स्पीड ऑफ लाईटची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे आहे, इझिली याच्यामध्ये ती आपल्याला पुटअप करता येते. दॅट इज 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड डिवायडेड बाय वेवलेंथ जी आपण इथे कॅल्क्युलेट केली होती, दॅट इज 6.204 into 10 to the power minus 7 मीटर. ही व्हॅल्यू जी आपण कॅल्क्युलेट केली होती इन केस ऑफ वेवलेंथ ती इथे पुट अप केली. ना पॉवर ऍडजस्टमेंट न्यूमरेटर मध्ये ही व्हॅल्यू जर शिफ्ट केली तर ती प्लस मध्ये होणार, दॅट मीन्स 10 to the power 15 जे आहे इथे होणार आहे. सो 3 into 10 to the power 15 डिवायडेड बाय 6.204. So 3 divided by 6.204 डिव्हिजन जर आपण जर केलं तर आन्सर भेटते आपल्याला. वी गॉट an answer that is 0.49 and the power is 10 to the power multiplied by 10 to the power 15. So this is new, that means its unit is second inverse. 0.49 into 10 to the power 15 second inverse. डेसिमल पॉइंट जर आपण शिफ्ट केला राईट हँड साइड कडे तर पॉवर 1 नी कमी होणार आणि आन्सर भेटेल आपल्याला 4.9 into 10 to the power 14 second inverse. This is our frequency of photon for this given condition. फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची होती, त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला जो आहे तो आपण यूज केला. वी यूज न्यू इक्वल्स टू C by lambda, where C is speed of light which is constant. Its constant value is 3 into 10 to the power 8 meter per second and wavelength
जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, दॅट इज 6.204 into 10 raised to power minus 7 in meter. So by putting this value in this formula, we got our final answer in case of calculation of frequency is 4.9 into 10 raised to power 14 second in hertz. This is frequency of photon. Now the next numerical, that is which has higher energy. A photon of violet light with wavelength 4000 angstrom, and B a photon of red light with wavelength of 7000 angstrom. सिंपल असं न्यूमरिकल आहे. काय विचारलेलं आहे तर दोन कंडिशन तिथे दिलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे तिथे की विच हॅज हायर एनर्जी. विच has higher energy. There are two conditions given here. First one is of a photon of violet light with wavelength of 4000 angstrom, and second is that is a photon of red light with wavelength of 7000 angstrom. So आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल तर सेपरेटली दोन्ही कंडिशन मध्ये आपल्याला इथे एनर्जी जी आहे ती कॅल्क्युलेट करा. मीन्स एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ व्हायलेट लाईट विथ वेव्हलेंथ 4000 अँगस्ट्रॉम हे आपल्याला तिथे कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यासोबत सेकंड स्टेप मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल तिथे एनर्जी ऑफ ए फोटॉन ऑफ रेड लाईट विथ वेव्हलेंथ 7000 अँगस्ट्रॉम रिस्पेक्टिव्हली. या दोन्ही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्यानंतर सेपरेटली त्यांना आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल. बाय ऑब्झर्विंग दिस व्हॅल्यूज वी आर एबल टू आन्सर दिस क्वेश्चन, दॅट इज विच हॅज हायर एनर्जी. सो स्टेप बाय स्टेप याचे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते आपण इथे करू. फर्स्ट वन सोल्युशन. फर्स्ट कंडिशन आपण इथे घेणार आहे फॉर व्हायलेट लाईट एनर्जी जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करणार आहे आणि इथे आपण कॅल्क्युलेट करणार आहे फॉर रेड लाईट. सो इंडिव्हिज्युअली यांच्या एनर्जी ज्या आहेत त्या आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहे. सो फॉर व्हायलेट लाईट हियर E, that means energy for violet light, VIOLET, that is violet. So energy for a photon of violet light denoted by E violet here equals to hc by lambda. एनर्जी ऑफ फोटॉन जो आहे त्याचा फॉर्म्युला काय आपल्याकडे hc by lambda. h is Planck's constant, its value is also constant, and c is velocity of light, lambda is wavelength which is given here, that is 4000 angstrom. या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्याला पुट अप कराव्या लागतील इथे. सो h, that is 6.626 into 10 raised to power minus 34 into 10 raised to power minus 34 joule second. This is value of Planck's constant multiplied by value of C, that is 3 into 10 raised to power 8 meter per second, and it get divided by value of wavelength, that is 4000 angstrom. काय करावं लागेल आपल्याला या 4000 अँगस्ट्रॉमला जे आहे ते आपल्याला आधी कन्वर्ट करावं लागेल मीटर मध्ये, बिकॉज ऑल दीज व्हॅल्यूज आर इन SI युनिट. सो SI युनिट ऑफ वेव्हलेंथ इज मीटर. सो अँगस्ट्रॉमला जे आहे ते मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं करा? मल्टिप्लाय दिस व्हॅल्यू इन अँगस्ट्रॉम बाय 10 raised to power minus 10. So here 4000 into 10 raised to power minus 10 meter. So पॉवर जी आहे डेसिमल पॉइंट जर आपण इथे डिसॉल्व जर केले तर पॉवर जी आहे ती 3 ने जी आहे ती कमी होणार आहे. सो आवर पॉवर बिकम्स 1 2 3. दॅट मीन्स 3 ने पॉवर जी आहे ती कमी होणार आणि आपल्याला फायनली तिथे काय भेटणार तर 6.626 into his 3 10 raised to power minus 7 जे आहे ते इथे राहते. 30 आपण डिसॉल्व करणार आहे. तो 10 raised to power minus 7 न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केले +7, दॅट मीन्स 8 + 7 दॅट इज 15
and here minus 34. That means minus 19 is remaining there. So 6.626 into 3 into 10 to the power minus 19 divided by 4. Divided by 4. So अशा प्रमाणे इथे आपण सिम्प्लिफाय केलं या इक्वेशन. So our equation becomes 6.626 into 3 multiplied by 10 to the power minus 19 divided by 4, and its answer is 3 ने 6.626 ला मल्टिप्लाय करायचं, then 4 ने त्याला डिवाइड करायचं. आपला आन्सर येते 4.97 into 10 to the power minus 19. एनर्जी कॅल्क्युलेट करत आहे. सो याचं युनिट जे आहे ते येणार आहे जूल. इट्स युनिट इज जूल. सो बाय सिंपल वेने आपण फर्स्ट कंडिशन मध्ये एनर्जी ऑफ फोटॉन इन व्हायोलेट लाईट जे आहे ते आपण इथे कॅल्क्युलेट केलं. काय केलं तर एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे एनर्जी ऑफ फोटॉन त्याचा फॉर्म्युला इथे यूज केला Sc by लॅम्बडा. H is Planck's constant 6.626 into 10 to the power minus 34. त्याची व्हॅल्यू इथे पुट अप केली. मल्टिप्लाइड बाय स्पीड ऑफ लाईट दॅट इज 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड डिवाइडेड बाय lambda that is wavelength in meter that is 4000 into 10 to the power minus 10 meter. सो व्हॅल्यूज जे आहेत त्या एका ठिकाणी आणल्या, पॉवर जी आहे ती ऍडजस्ट केली तिथे आणि त्याचं कॅल्क्युलेशन्स केलं. सो रिमेनिंग पॉवर जी आहे ती इथे आपण लिहिली दॅट इज 10 to the power minus 19. Our equation becomes 6.626 into 3 into 10 to the power minus 19 divided by 4. So its answer is 4.97 into 10 to the power minus 19 joule. So this is about violet light. Now आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ रेड लाइट with wavelength 7000 angstrom. Same formula use करायचा. So here E red light, E red आपण इथे फक्त लिहू. So E red equals to Hc by lambda. So value of H is 6.626 into 10 to the power minus 34 joule second multiplied by speed of light that is 3 into 10 to the power 8 meter per second, and this get divided by value of lambda that is wavelength which is 7000 angstrom. 7000 angstrom ला पुन्हा 10 to the power minus 10 ने आपण काय करणार तिथे मल्टिप्लाय करणार म्हणजे मीटर मध्ये व्हॅल्यू भेटेल. सो 7000 मल्टिप्लाइड बाय 10 to the power minus 10. ओके. 3 0 जे आहे ते आपण इथे डिसॉल्व करणार. इथेच आपण करून घेऊ ते डिसॉल्व. सो 3 0 जर आपण इथे जर काढले तर पॉवर बिकम्स 7 into 10 to the power minus 7. 7 into 10 to the power minus 7. Now ऑल व्हॅल्यूज जे आहेत ते आपण एका साइडला तिथे घेणार आहे. बाकी पॉवर जी आहे ती तिथे कॅल्क्युलेट करून ऍडजस्ट करणार आहे. सो 6.626 into 3 divided by 7 10 to the power minus 7 is here. न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केली प्लस 7 तिथे झाले. दॅट मीन्स अगेन 10 to the power 15. This is 10 to the power minus 34. So minus 34 plus 15 that is 10 to the power minus 19. Multiplied by 10 to the power minus 19. So 6.626 multiplied by 3, then it get divided by 7. So its answer is 2.8 into 10 to the power minus 19 joule. This is our value for a photon of red light, energy of photon of red light with wavelength 7000 angstrom. सो हे झाले आपले सेकंड कॅल्क्युलेशन. आपण एनर्जी जी आहे ती रेड लाईट मध्ये फोटॉनची जी आहे ती कॅल्क्युलेट केली ज्याची वेव्हलेंथ होती 7000 अँगस्ट्रॉम. याची व्हॅल्यू आली 2.8 into 10 to the power minus 19 joule. Energy of photon in violet light of wavelength 4000 angstrom is 4.97 into 10 to the power minus 19. So, energy of photon in violet light is greater than the energy of photon in red light because it is 4.97 and this one is
2.8 into 10 to the power minus 19. So आपल्याला रिलेशन जे आहे किंवा फायनल आन्सर जे आहे ते इथे लिहिता येते. E violet, that is equals to 4.97 into 10 to the power minus 19 joule, and in second condition, that is E red equals to 2.8 into 10 to the power minus 19 joule. So which one is greater? Energy of photon in violet light, energy of photon of violet light is greater than the energy of photon of red light. So final answer आपल्याला इथे लिहावं लागेल. Therefore energy of violet is greater than energy of red. This is our final answer. So which has higher energy? Higher energy is in first condition, that is a photon of violet light with wavelength 4000 angstrom as compared to the second condition.